नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात साजरी। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त लोककलावंत सांस्कृतिक मंच जिल्हा शाखा परभणीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शाहीर शिवाजी सुगंधे यांच्या वतीने वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त वामनदादा यांच्या सहवासात मधील कलावंतांचा सत्कार समारोह यावेळी पार पडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर शिवाजी सुगंधे यांच्या हस्ते प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। प्रस्ताविक बाबूराव केळकर तर गीत सादर स्वर लक्ष्मी लहाने, अशोक जोगदंड, संजय बगाटे यांनी सादर केले। लोककलावंत सांस्कृतिक मंचच्या वतीने यावेळी वामनदादाच्या सहवासात असणाऱ्या कलावंतांचा सत्कार समारोह पार पडला। यामध्ये प्राध्यापक शिवाजी कांबळे, भगवान वाघमारे, शाहीर मोहन जोंधळे, काशीनाथ उबाळे, मुकुंद मोरे, कारभारी हजारे, भीमराव वाघमारे, बाळासाहेब कीर्तने, मनीषा कांबळे तसेच सायस मोडक, नरेश मुळे, दीपक पंचांगे, सुगंधे, किरण बलखंडे, गौतम सुगंधे, उत्तम आदींची उपस्थिती होती। यावेळी युवराज वायवळ यांचाही सन्मान करण्यात आला। रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांचा यथोचित सन्मान केला। महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात काही व्यक्ती असे आहेत ज्यांनी आपल्या लेखणीने, वाणीने आणि कृतीने समाजाला जागृत केले। विषमता, दडपशाही आणि शोषणाविरुद्ध लढा देत समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कासाठी आपली लेखणी हेच हत्यार बनविणारे महाकवी वामनदादा कर्डक हे त्यापैकीच एक तेजस्वी, प्रखर आणि अढळ नाव आहे। ते केवळ कवी नव्हते तर जनकवी, समाजसुधारक आणि खऱ्या अर्थाने लोकांचे मार्गदर्शक होते। त्यांच्या काव्यातून उफाळून येणारी अस्मितेची ज्वाला, अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारा सूर, वंचितांच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा आणि समाजातील अंधश्रद्धा, विषमता व अन्यायाविरुद्धची असहकारांची हाक ही त्यांची कवित्वाची वैशिष्ट्य होती। 15 ऑगस्ट 1922 रोजी जन्मलेले वामनदादा कर्डक हे एका युगाचे विचारवंत, प्रेरणास्त्रोत आणि समाज परिवर्तनाचे धगधगते प्रतीक होत। त्यांचा जीवन प्रवास, कविता, सामाजिक चळवळीतील सहभाग आणि सांस्कृतिक लढ्यामधील योगदानामुळे ते महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर बनले आहेत। या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने पहिल्या प्रथम सर्व भारतीयांना शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि आज ज्या थोर कवी, थोर महामानवाचा जन्म झाला, तांड्या वस्तीमध्ये, झोपडी तांड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवण्याचं काम केलं, असे लोक कलावंतांचे गळ्यातील कंठमणी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं बंधूंनो, आपण छोट्या खाणी आम्ही अर्थार्थी पाहायला गेलं, आपली थोडी चर्चा झाली प्राध्यापक शिवाजी कांबळे आणि दोघांची। चला म्हणलं या कार्यक्रम ठेवून देऊ आपण, त्या अनुषंगाने हा कार्यक्रम केलेला आहे। आम्ही सर्वांना काही फोन वगैरे करायचा प्रयत्न केला, पण आपण एवढ्या संख्येने आलात त्याबद्दल मी पहिल्या प्रथम जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं आपले सदस्य आभार व्यक्त करत आहे। आणि बंधूंनो, विशेष म्हणजेचा या थोर महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करत असताना एक मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, माझ्या सर्व कलावंत बंधू आणि भगिनींनो, एक अति जिव्हाळ्याचा विषय आहे। तो विषय म्हणजे असा आहे, जे नाट्यगृह आपलं तयार झालेलं आहे, थोडंफार काम बाकी आहे, त्या नाट्यगृहाला लोककवी वामनदादा कर्डक यांचं नाव मिळवण्यासाठी बंधूंनो जीवाचं रान करायचं आपल्याला बगाटे साहेब, माझी विनंती सर्व कलावंतांना आहे। आणि म्हणून तसं 1-2 मोर्चे देखील आपण काढले। उबाळे दादा, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्रत्येक कार्यामध्ये सहभागी राहा, रिक्वेस्ट करतोय आपणास। आणि म्हणून जीवाचं रान करण्याची जरी वेळ आली बंधूंनो आपल्याला, तर आपण त्या नावासाठी, वामनदादा कर्डक यांच्या नावासाठी संघर्ष करण्यासाठी म्हणून सर्व बंधू आणि भगिनींनो आपला लढा तो महत्त्वाचा राहील एवढंच सांगतो। सर्वजण आपण आला त्याबद्दल सर्वांचे पुन्हा आभार मानतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। दादा म्हणतात
वामन तुझी तू भाकर बनावी. तुलाच करावं लागणार आहे, तुलाच समोर यावं लागणार आहे, बाकी कोणी येणार नाही तुझं उद्धार करण्यासाठी. वामन तुझी तू भाकर बनावी, अरे भाकर बनावी, साखर बनावी, चवावी तुझी लोकशाही. लोकशाहीवरच कचरा आहे, संविधानावरच कचरा आहे, प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिनी बोलतो मी. तू चवावी तुझी लोकशाही, कारण आता भीम नाही, आता भीम नाही, आता भीम नाही, आता भीम नाही. द्यावयास पाणी ज्ञानाची गंगा अशा माळ राणी. लाभलेला येथे द्यावयास पाणी ज्ञानाची गंगा अशा माळ राणी. तुझ्याच प्रतापे आणली ग आई, तुझ्याच प्रतापे आणली ग आई. कुणाचेच काही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग. सन्माननीय गीतांना आणि त्यांच्या कार्यांना या ठिकाणी उजाळी दिलेली आहे. मी एक व्यक्त करतो आणि अभिवादन. जाग असाव, जाग असाव हे भीमाचं पिल्लू, जाग असाव, जाग असाव हे भीमाचं पिल्लू, जाग असाव, जाग असाव हे भीमाचं पिल्लू, जाग असाव. उधारताना आज कुणाच्या, उधारताना आज कुणाच्या माग नसावं, जाग असावं हे भीमाचं पिल्लू, जाग असावं, जाग असावं हे भीमाचं पिल्लू, जाग असावं. पूजा मी आधी गौतमाची, मिळाली मलाई देणगी भीमाची. करते पूजा मी आधी गौतमाची, मिळाली मलाई देणगी भीमाची. साहिले किती मी चटके उन्हाचे, उपकार होते करुण धनाचे. पाय वाट झाली नव्या आश्रमाची, मिळाली मलाई देणगी भीमाची. करते पूजा मी आधी गौतमाची, मिळाली मलाई देणगी भीमाची. राहिले इथे मी धुळीच्या कणात, आले आता मी नव्या जीवनात. पाय वाट झाली नव्या आश्रमाची, मिळाली मलाई देणगी भीमाची. वामन जरी तू उरी पोळताना, गीत भीमाचे मुखी घोळताना. पिढी पेटवावी ती नव्या ती दमाची, मिळाली मलाई देणगी भीमाची, मिळाली मलाई देणगी भीमाची. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.